रोहित पवारांच्या दृष्टीने, कारण रोहित पवारांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना आता जप्त करण्यात आलाय। ईडीने केलेली एक कारवाई आहे। कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आलाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। तेव्हा बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेली ही कारवाई समोर येते। सोमेश कोलगे आपल्याला कारवाईबद्दल अधिक अपडेट देतील। सोमेश, नेमके कारवाईबद्दलची ताजी माहिती काय समोर येते? माहिती मिळाली आहे त्यानुसार ईडीने पण कळवलंय की त्यांनी 161 एकर जागा बारामती अॅग्रोशी संबंधित आणि जवळपास एक 50 ते 60 कोटींची मालमत्ता ही टाच केलेली आहे। आता ईडीची जी अटॅचमेंट ऑर्डर असते, म्हणजे एक प्रकारे ईडीकडून ज्यावेळी अटॅचमेंट ऑर्डर काढली जाते तेव्हा त्यात सर्वसाधारणपणे प्राथमिक पुरावे कोणकोणते आहेत, मनी लॉन्ड्रिंगचे कोणकोणते विटनेसेस आहेत आणि त्यांच्या कुठल्या जबाबाच्या आधारे ही कारवाई केली गेली आहे याचा एक संक्षिप्त हे लिहिलेलं असतं, विस्तृत लिहिलेलं असतं आणि त्याचा परिणाम म्हणून एक प्रकारे तो एक मेसेजिंग सुद्धा असतं की खरोखरच ईडीने या प्रकरणामध्ये किती ताकदीने तपास केलाय आणि ईडीची केस किती स्ट्रॉंग आहे। तर या अटॅचमेंट ऑर्डर मधून ते कळेल की नेमका ईडीची केस किती स्ट्रॉंग आहे आणि मग भविष्यामध्ये अटॅचमेंट नंतर मग कदाचित जप्तीची कारवाई सुद्धा ईडीकडून केली जाऊ शकते। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। तेव्हा एक मोठी अपडेट, बारामती अॅग्रोवर ईडीने ही मोठी कारवाई केली।